तुम्ही उलट सुलट कामं करणारे राहणार असाल तर त्याला पर्याय वैद्यांनी द्यायला पाहिजे. मी असं नाही सांगणार की नोकरी धंदे सोडून द्या आणि तुम्ही तुमचे व्यवसाय बदला. काही काही व्यावसायिक व्याधी असतात. उदाहरणार्थ पोलीस असेल तर तो 15-15 तास उभा राहतो तर त्याला पायाचे त्रास होतात तर त्याने ते सोडून द्यायचे, तसा मुद्दा नाहीये. ॲलर्जी हा विषय असा आहे की ॲलर्जी प्रत्येक गोष्टीची होऊ शकते आणि प्रत्येक ॲलर्जी ही मोकळी होऊ शकते. हे त्याचं एका वाक्यात उत्तर आहे. ॲलर्जी ज्या शब्दाने ॲलोपॅथीमध्ये सांगितलं जातं ते मी सांगणार नाही कारण मग माझा तो विषय नाही. आयुर्वेदामध्ये त्याला असात्म्य असा शब्द आहे. जे तुम्हाला सूट होत नाही त्याला ॲलर्जी म्हणू शकता तुम्ही. आता सूट काय काय होत नाही हे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघू शकतो. आणि त्या प्रकृती म्हणून ते प्रकृतीचा प्रश्न आला की वातपित्त कफाच्या प्रकृती जशा असतील त्याच्याप्रमाणे काही काही गोष्टी सूट होतात जन्मजात, काही काही गोष्टी सूट होत नाही. त्यात एक छोटा मुद्दा आहे, त्याला अभ्यास सात्म्य म्हणतात. म्हणजे जो माणूस पहिली सिगरेट ओढतो, पहिला दारूचा पेग घेतो, त्यावेळेला त्याला ते दारूचा पहिला घोट कडू लागतो आणि जेव्हा तो नियमित ती घ्यायला लागतो त्यावेळेला त्याला ते कडू लागायचं बंद होतं. त्याला म्हणायचं अभ्यास सात्म्य. मी मुद्दामून चुकीचं उदाहरण देतोय तुम्हाला. जसं सिगरेटचं आहे, पहिली सिगरेट ज्या वेळेला तो ओढतो तेव्हा खोकून खोकून जीव जातो त्याचा, तरी सुद्धा तो ते ओढत राहतो. मग त्याला ते अभ्यास सात्म्य होतं. म्हणून हे जे सगळे स्मोकर्स जे तुम्हाला दिसतात हे बरेच वर्षांचं स्मोकिंग चालू असलेले दिसतात आणि पहिला सिगरेट ओढल्याला जो खोकतो तो समजायचं की हे नवशिका आहे. थोडक्यात सांगायचं असं की जे शरीराला सूट होतं ते सात्म्य आहे, त्याच्यानी ॲलर्जी होत नाही. सरासरी मला वाटतं तुमचा प्रश्न जो आहे तो सर्दी खोकल्याच्या ॲलर्जीच्या संदर्भामध्ये आहे का? खाज येते. मला स्वतःला 3 डाळी नाही म्हणजे प्रचंड खाज आणि कांजण्यांसारख्या गोळ्या आलेल्या घेतला झाले. पण हे असं सडन सुरू झालं, जन्मापासून नव्हतं. तर काही आलं त्या लहान मुलांना जन्मापासून असतं. आता तुमच्या प्रश्नापुरतं मी देतो कारण हा ॲलर्जी हा विषय म्हणून मी सांगा प्रत्येक विषय खूप लांबडा आहे. तिथे त्याच्यावरती डिटेल्स आपल्याला सांगेल तितकं. आणि हे नॉर्मल म्हणजे मी कुठली ट्रीटमेंट न सांगता सुद्धा तुम्हाला त्याच्यावर डिटेल्स सांगू शकतो. प्रत्येक माणसाचं आयुष्य आपण सरासरी एकाच पठडीमध्ये बघत असतो. माझ्याकडे एक पेशंट आला, तो म्हणतो तरुणपणी तर मी 10 चपात्या खायचो, आता 2 खाताना मुश्किल होते. वय किती म्हटलं तुझं? माझं आता 60 आहे आणि तरुणपणी 25 होतं. मग हा फरक नाही. 25ला 10 चपात्या खातो म्हणजे तू 60ला पण 10 चपात्या खाणार. शरीर तेच नसतं. शरीर ग्रॉस लेवलवरती बालपण, तरुणपण, म्हातारपण अशा पद्धतीत बदललं जातं. त्यातही स्त्रियांच्या मध्ये खास करून पाळी येण्यापूर्वी, पाळीचे दिवस आणि पाळी गेल्यानंतर अशा तऱ्हेने शरीरामध्ये फेरबदल होत असतात. त्या फेरबदलाला लक्षात ठेवून ज्या वेळेला ती ट्रीटमेंट दिली जाते. तुमच्या रेफरन्ससाठी म्हणून मुद्दामून सांगतो, तुमच्या पर्टिक्युलर प्रश्नासाठी म्हणून सांगतो. माझ्याकडे असे पेशंट आहेत ज्यांना अशोकारिष्ट नावाचं औषध तुम्ही ऐकून असाल कदाचित, आयुर्वेदिक औषध आहे ते केमिस्टच्या दुकानामध्ये मिळतं. अशोकारिष्ट जे स्त्रियांच्या पाळीच्या आजारावरती सरासरी वापरलं जातं ते मी ॲलर्जीवरती वापरून त्यांच्या ॲलर्ज्या घालवलेल्या आहेत. याचं कारण त्यांचं मूळ होतं त्यांच्या पाळी जाण्यामध्ये. त्यांच्या पाळी जाताना ज्या गोष्टी करणं गरजेच्या होत्या ते त्यांनी केलेल्या नाहीत. जाता जाता रेफरन्समध्ये प्रश्न आलाय. रेफरन्समध्ये एक पटकन सांगतो. अनेक स्त्रियांना असं सांगितलं जातं की पाळीच्या वेळेला पोटात दुखणं हे नॉर्मल आहे. खूप जास्ती दुखलं तर एक गोळी घ्यायची आणि झोपून जायचं. पोटात दुखणं हे नॉर्मल कसं असू शकतं? पाळी येते ही संवेदना होणं इथपर्यंत ठीक आहे. जसं आपल्याला शौचाला होतं तसा पाळीचा एक वेग आला, त्याप्रमाणे तुम्हाला थोडं लक्षात आलं की बाबा मला पाळी येणार आहे, आज पोट जड झालंय, ओटीपोट जड झालंय किंवा आणखीन काही तुम्हाला जाणवतं त्याप्रमाणे इथपर्यंत ठीक आहे. पेशंट सांगतो मी गडबडा बोलते आणि त्यावेळेला सायक्लोफार्मची गोळी घेते किंवा तत्सम काहीतरी घेते आणि मग मला ओके. तर डॉक्टर म्हणतात ते घेतलं तरी काय तुला ट्रीटमेंट म्हणजे काय तुला टेन्शन घ्यायचं कारण आहे, ते घ्यायची असते ती तशी. मी अशा पोटात दुखणाऱ्या पेशंटच्या पाळ्यामध्ये म्हणजे पाळी येतांच्या वेळेला जे पोटात दुखतं असे रुग्ण माझ्याकडे भरपूर आहेत. त्यांचं दुखणं कायमचं बंद झालेलं आहे, आता कोणतीही ट्रीटमेंट घेत नाही. हा पेशंट बरा झाला. मुद्दा तुमच्या लक्षात आला. कॅन्सरवरनं तुम्ही विचारलं होतं मला. बरा होणं म्हणजे काय आणि चालू राहणं म्हणजे काय. मी असं नाही सांगितलं की ते औषध तू कायमचं ते घेत जेव्हा पोट दुखेल तेव्हा घेत नाही. बरी झाली ती, आता ती तरुण आहे, तिचं पोट दुखत नाही, तिला पाळी व्यवस्थित येते. नाही वैयक्तिक मी नाही सांगू शकणार.
पूर्वीच्या काळी असे सांधे दुखीला वगैरे डॉक्टर सांगायचे की शेक करायचं. आता सांगतात की बर्फ लाव. तर वैद्य सांगतो का? नाही, वैद्य सांगणारच नाही कधी. तर त्यांचा प्रश्न असा आहे की त्यामुळे बर्फ लावू नका. मला विचारलंय म्हणून मी सांगणार बर्फ लावू नका. तेल लावायचं आधी आणि मग शेकायचं. प्राणायाम आणि आयुर्वेद यांचा परस्पर संबंध आहे काय असा प्रश्न आहे विचारला. प्राणायाम आणि आयुर्वेदाचा परस्पर संबंध असा आहे की आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे, जीवनाचा वेद आहे, माणसाचा वेद आहे. प्राणायाम माणसांमध्येच होतो, त्यामुळे त्यांचा एकमेकांशी संबंध आहे. खूप डिटेलमध्ये ह्याचं उत्तर आहे, ते मी आता इतक्या डिटेलमध्ये तुम्हाला सांगू नाही शकणार. की प्राणायाम हा बेसिकली योगाचा विषय आहे. योग हे स्वतंत्र शास्त्र आहे. कृपा करून दोन शास्त्र एकच आहेत असं समजू नका, जरी ती भारतीय असली तरी. ती दोन स्वतंत्र शास्त्र आहेत. दोन स्वतंत्र शास्त्रांचे त्यांचे विचारधारा आहे, त्यांची चिकित्सा पद्धती आहे, त्यांची एक फिलॉसॉफी आहे, असं आपण त्याला. दोन्ही एकमेकाला पूरक आहेत. एकमेकाला बरीचशी पूरक आहेत, कारण ती भारतीय आहे. त्यांची जननी भारतीय आहे, त्याच्यामुळे पूरक आहे. जसं संगीतातनं काही लोक ट्रीटमेंट घेतात, संगीतातली काही रागदारी वगैरे ही आहे, त्याच्यातनं ते ट्रीटमेंट घेतात, परंतु ही त्यांची एक आयुर्वेदामध्ये नी रिप्लेसमेंट म्हणून सांगतात डोकं दुखायला म्हणजे सॉरी ॲलोपॅथिकमध्ये. तर आयुर्वेदामध्ये सांगतात की तुम्ही बसण्याची ट्रीटमेंट घ्या, पेनकिलर गोळ्या योगा करा, त्याच्यातनं कम्प्लीट क्युअर होऊ शकतं. डोकं दुखत असेल तर उतार वेळामध्ये का मेन ट्रीटमेंट ॲलोपॅथिक घेतली तर त्याच्यात जनरलच उत्तर देतो, कारण हा आता चालू काळातला एक ऐरणीवरचा विषय आहे. सांधेदुखी पूर्वी पण होती, आता आहे आणि उद्या पण राहणार आहे. कितीही डोकं बदलली तरी सांधेदुखी राहणार आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की उतार वयामध्ये सर्वसामान्यपणे ही डोकरदुखी होते, असा प्रघात आहे. आताच्या काळामध्ये नवीनच्या वयामध्ये सुद्धा व्हायला लागले. याचं कारण आपली जीवनशैली आहे. आणि जे त्याला कॅल्शियम डिप्लिशनच्या नावाखाली जे उत्तर दिलं जातं, तर ते वरवरचं आहे. ते तळामध्ये कोण बघायला तयार नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सांधेदुखी जो भाग आहे, नी रिप्लेसमेंटमध्ये नी रिप्लेस करून तिथे एक आर्टिफिशियल स्टीलची प्रोस्थेटिक हे बसवतात, वाटी बसवतात त्याच्यात, आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते चालता येतं. जे तुम्हाला दाखवलं जातं व्हिडिओ शूटिंगद्वारे, त्या पेशंटच्या घरी जाऊन एकदा बघा तुम्ही की त्यांची अवस्था काय आहे. वेळ मिळाला तर अटल बिहारी वाजपेयींच्या घरी जाऊन बघा, त्यांचं नी रिप्लेसमेंट झालेलं आहे. म्हणण्याचा हेतू असा आहे की ह्या लोकांचे नी रिप्लेसमेंट दुखणं हा एक वेगळा विषय आहे, असह्य दुखणं हा एक वेगळा विषय आहे, आणि बिलकुल न दुखणं, हवे तेवढे जिने चढ उतार करणं, उड्या मारणं, धावणं हा एक वेगळा विषय आहे. अतिशय दुखत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तऱ्हेची ट्रीटमेंट करणं अतिशय गरजेचं आहे, हे मी निर्विवाद सांगतो तुम्हाला. परंतु जर फक्त ते रिप्लेसमेंट करून तुम्ही जायबंदी राहून जर तुम्हाला चालणार असेल, म्हणजे गुडघा बदलला आणि तुमच्या मुवमेंटवरती रिस्ट्रिक्शन्स येऊन थांबली, हे जर तुम्हाला चालणार असेल आणि तुमच्याकडे रुपये चांगले असतील, तर मी सांगेन तुम्ही ते करून घ्या. नाही तर आजचा चालू रेट जो माझ्या माहितीत आहे तो 1.5 लाखाच्या पुढे आहे एक डोकराचा. माझ्या मते आयुर्वेदिक चिकित्सा 1.5 लाख रुपये लागणार नाही. औषध खाऊन बरे राहाल अशा पद्धतीने तुम्ही हे राहू शकता. मी मागच्या आमच्या इकडच्या चाणक्यनगरच्या याच्यामध्ये हा प्रश्न होता, त्यांना मी असं सांगितलं होतं, पट्टबंधन नावाचा एक प्रकार आहे जो पूर्वी खूप प्रसारित होता. आता सुद्धा तो फिजिओथेरपीच्या नावाखाली तो चालू आहे. आपल्याकडे तो खूप आधीपासून होता. अँकल ह्याचा कोपरासाठी एक तुम्हाला रिस्ट बँड टाईप एक बँड मिळतो, ज्याला टेनिस एल्बो म्हणतात, तसा टेनिस एल्बो बँड म्हणून मिळतो. किंवा तुमची क्रेप बँडेज येतो, ते क्रेप बँडेज आणा नियमितपणे. औषधी तेल काहीच नाही तर घरात तिळतेल असेल तर त्या तिळतेलाने डोकर चोळून काढा, त्याच्यावरती अखंड ते बँडेज बांधून ठेवा. किंवा हा जो मी पट्टा तुम्हाला सांगितला एल्बो जॉईंटचा, जो टेनिस एल्बोसाठी वापरला जातो, सरासरी 100-150 रुपयाला तो पट्टा मिळतो. तो त्याला क्रेप आहे, हवं तेवढ्या जाडीची हवी तितकी ती तुम्ही साईज त्याची करू शकता. आणि ते जर तुम्ही डोक्याला बांधून ठेवलं तर मला वाटतं की दर 3 महिन्यांनी जरी तो पट्टा बदललात तुम्ही, तरी सुद्धा 1.5 लाख रुपये तुम्हाला लागणार नाही. पण तुम्ही सहन करू शकाल इतकं डोकरदुखी तुमची राहील. कुठल्याही तऱ्हेची सर्जरी होणार नाही. सर्जरीच्या नंतरची पोस्ट सर्जिकल जी कॉम्प्लिकेशन्स असतात ती होणार नाहीत. हे सगळे त्याचे ॲडव्हान्टेज आहेत. याच्या उलट जर कोणाला एकदम मोकळं होऊया अशी कल्पना घेऊन जर जायचं असेल त्यांनी करून बघायला हरकत नाही, पण फारसं काही त्याच्यात यशस्वीता आहे असं माझ्या ऐकण्यात नाही आहे. एक तरुण आहे,
गेले 8-10 वर्ष त्याला रस्त्यातून जातोय फीट घेऊन वगैरे करतो, त्यामुळे त्याचं जीवन थोडं विस्कळीत झालं. तर तो म्हणतो तुमच्याकडे त्याला काय सल्ला द्या? नाही, मी मगाशी ज्यांना सांगितलं तसं वैयक्तिक कसं नव्हे, हा फीट येणं नाही, फिट येणं हा मुद्दा जो आहे हा त्यांना आता ऑलरेडी तुम्ही सांगितलं हा होऊन त्यांना बरेच दिवस झाले, म्हणजे 7-8 वर्ष. आता एकूण आपण जनरल बोलूया, फिट या विषयावरती जनरल बोलूया की जनरल बोलताना तुमचाही प्रश्न मी जनरल म्हणून घेतो, हायपर टेन्शनचा विषय जनरल म्हणून घेतो. तर फिट येणं हा जर जनरल विषय घ्यायचा झाला तर मुळामध्ये पहिली फिट ज्या वेळेला येते त्यावेळेला त्याच्या मेंदूमध्ये काही ना काहीतरी बिघाड होतो आणि त्याला फिट येत असते. मेंदू हे आता इथे तो योग आणि आयुर्वेदाचा प्राणायाम आणि याचा संबंध आहे. आमच्या हिशोबाने जेवढा प्राण कमी पडत जातो तितका मेंदूला थकान किंवा थकवा किंवा त्याची जी कॅपॅसिटी आहे आपण म्हणू ती कमी व्हायला लागते. अशा रुग्णांमध्ये एकदा फिट आल्यानंतर जो तो तत्काळ आयुर्वेदाच्या ट्रीटमेंट खाली आला, पुन्हा मी सांगेन की योग्य वैद्याच्या, नुसतेच बोर्ड मारून बसले त्यांच्या नाही, योग्य वैद्याच्या, तर त्याच्यावरती चिकित्सा आणि पुन्हा मी सांगितलं तसंच आहार विहार आणि ट्रीटमेंट या पद्धतीने जर तो रुग्ण जर करणार असेल तर त्याला ट्रीटमेंट होऊ शकते. पण तीही ट्रीटमेंट अशाच पद्धतीची आहे जसे ते आता काही ना काहीतरी गोळी खात असणार ते आणि खात आहे ना, हां, ती गोळी मरेपर्यंत बंद नाही करायची. त्याच्यामुळे हे जर त्यांना इथे मान्य असेल तर तिथे मान्य व्हायला हरकत नाही असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीने झाले तर त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे एका फीटमधनं दुसरी फीट येण्यामधली वेळ आणि ड्युरेशन ऑफ वन पर्टिक्युलर जर्क, एका वेळेला येणारी फीट जी आहे 2 मिनिटं राहते, 1 मिनिट राहते, 5 मिनिटं राहते, ती फ्रिक्वेन्सी आणि त्याचं ड्युरेशन या दोन्ही गोष्टी कमी व्हायला निश्चित मदत होईल. जाता जाता म्हणून तुम्हाला सांगतो, शुद्ध गाईचं तूप, शुद्ध गाईचं तूप म्हणजे शुद्ध गाय आणि तिचं शुद्ध तूप दोन्ही, म्हणजे गावठी गाय, या जर्सी गाई नाही तिथल्या याच्यात बांधलेल्या. तसं आपल्या इकडे पांजरपोळ होता पूर्वी, आता आहे का नाही मला माहित नाही. तर तिथे ज्या गावठी गाई आहेत, मुळात गाई तुमच्या कदाचित ऐकण्यात असता लेटेस्ट पटकन एक विचारतो, गावठी म्हणजे ह्या देशी गाईचं तूप मिळतं हे माहिती आहे? गावठी गाईपासून तूप मिळतं माहिती आहे? काय भाव आहे किलोचा? 700 कमीत कमी. 700 रुपये किलो. हो. आपल्याला कोणाला माहिती आहे काही? नाही नाही, त्याची प्रमाणभूत आहे, त्याची गावठी गाईपासून बनवलेल्या तुपाची प्रमाण केशवसृष्टीत 700 रुपये. कुठे मिळेल? नाही, मी मुद्दाम दर विचारतोय. 600 ते 700 पर्यंत. 600 ते 700 पर्यंत. 1800 रुपये किलो आहे. 1800 रुपये किलो आणि गरीब लोक ते खरेदी करतात. मी तुम्हाला गावाचा पत्ता देईन, गाव खेड्यामध्ये आहे ते. हरकत नाही, चालेल. म्हणण्याचा हेतू असा की तिथे जाऊन तुम्ही बघा, ते तुम्हाला मी सांगतो की तिथे जाऊन तुम्हाला बघायला एक वेळ खर्च येईल कदाचित, पण तुमचं नक्की होईल की मी खातोय तेच खातोय, मी त्याच्या बदल्यात दुसरं काहीतरी चुकीचं खात नाहीये. आणि तो चॅलेंज देऊन हे काम करतोय आणि खेड्यापाड्यातली लोक जाऊन तिथे नंबर लावून तूप घेत आहेत. 1800 रुपये किलो. हे मी माझं सांगत नाहीये, सकाळ वृत्तसमूहाचा ॲग्रोवन नावाचा पेपर येतो, कदाचित आपल्या ऐकण्यामध्ये असेल, जो शेतकऱ्यांसाठी आहे, त्या पेपरमध्ये आलेली ही मी माहिती देतो आपल्याला. सांगण्याचा हेतू असा की त्या गाईच्या तुपाचं जर व्यवस्थित नाकामध्ये 2-2 थेंब जर तुम्ही घालण्याचा जर उपचार सुरू केला तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल. हे जाता जाता अन्नाचा पदार्थ आहे म्हणून सांगितलं, ट्रीटमेंट सांगितलं. हायपरटेन्शनचं पटकन सांगतो की वय झालं आहे, हायपरटेन्शन झालेलं आहे, ब्लड प्रेशरच्या मशीनमधनं बघितल्यानंतर ते हायपरटेन्शन झालं आहे असं लक्षात येतं आणि म्हणून आम्ही त्याला म्हणतो की तुला हायपरटेन्शन झालं. पण मी जर पेशंटला असं विचारलं तुला होतंय काय म्हणून सांग, तर तो पेशंट काय सांगणार? त्याच्याकडे काही फारशी उत्तरं नसतात त्याची. मग एकतर चक्कर येते किंवा डॉक्टरने मला सांगितलं तुला हाय बीपी आहे म्हणून मला हाय बीपी आहे. होतंय काय तुला त्रास काय होतोय याच्यावरती त्याच्याकडे नेमकेपणाने सांगण्याचे काही मुद्दे नाहीत. हां, तेच म्हणूनच सांगितलं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तपासण्याची अत्यंत गरज आहे. रक्ताला प्रेशर असतंच, सगळ्यांच्या असतं. ते प्रेशर नसेल तर आपण खूप संपलं आपलं.
त्यामुळे ते प्रेशर एक नियमितपणे ठराविक काळामध्ये, पुन्हा मी सांगेन की देश आणि काळाप्रमाणे ते बदलतं, वयाप्रमाणे बदलतं, तुमच्या दैनंदिन कामाप्रमाणे बदलतं, तुमच्या जेवणाखाण्याप्रमाणे बदलतं, तुमच्या मानसिक त्रासाप्रमाणे बदलतं. आणि मग सब गोळे 12% म्हणून एकच गोळी लाईफ टाईम पर्यंत खायची, याच्याने आम्ही लंगडे होतो आणि कायम कुबड्या घेऊन चालतो. आम्ही ते मान्य केलंय, कारण खूप लार्जर स्केलवरती, वास्ट स्केलवरती त्या गोळ्या मिळतात, 2-3 रुपयाला मिळतात. कोण ते सगळे व्याप करणार, ते पथ्य पाळा आणि कटकट करा, त्याच्यापेक्षा आपली एक गोळी तोंडात टाकली, विषय मोकळा झाला. त्यामुळे कोण आयुर्वेदाच्या फंदात पडत नाही, परंतु ह्याला आयुर्वेदामध्ये चिकित्सा नक्की आहे. दुसरी आणखीन एक महत्त्वाची जाता जाता गोष्ट तुमच्या सामान्यपणे म्हणून माहितीसाठी सांगतो. काही व्याधींमध्ये तुम्ही एकदा ॲलोपॅथीची हाय पोटेन्शियल ट्रीटमेंट सुरू केली तर ती ट्रीटमेंट न घेता जर तुम्ही आयुर्वेदात आला असतात आणि जी तुम्हाला चिकित्सा जी लागू पडली असती ती चिकित्सा तिथली ट्रीटमेंट घेतल्यानंतर लवकर लागू पडत नाहीत, हा वैयक्तिक अनुभव आहे. याचा अर्थ असा की जी लोक ढोपरामध्ये इंजेक्शन घेतात सांधेदुखीसाठी, ऐकून माहिती असेल कदाचित आपल्याला, कार्टिकोस्टेरॉइडची इंजेक्शन्स घेतली जातात. आता देत नाही, ते तिकडे बंदी आली म्हणून, परंतु पूर्वी देत असत. ते 6 महिने निवांत जायचे पेशंटचे, जरासुद्धा त्याला समजायचं नाही की मला डोकं दुखतंय म्हणून. त्या पेशंटला आयुर्वेदाची औषधोपचार लवकर लागू पडत नाही. याचाच अर्थ असा की निसर्गतया ज्या गोष्टी शरीराने दिलेल्या आहेत त्या जोपर्यंत तुम्ही नैसर्गिकरित्या त्या तुम्ही पालनपोषण करण्याचा प्रयत्न करता तोपर्यंत आयुर्वेदाची चिकित्सा तुम्हाला खूप लवकर आणि चांगल्या पद्धतीने कामाला येते. पण एकदा का तुम्ही कुबड्या घेऊन सुरुवात केली चालायला की तुमचा तो पायाला सुद्धा तुमच्या लक्षात येतं की आपल्याला कोणाचा तरी सपोर्ट आहे, मग कशाला एवढे त्रास घ्यायचे, चालू आहे ना कुबडी घेऊनच, या पद्धतीने मग त्या चिकित्सेमध्ये वेळ लागतो. आता काय असेल प्रश्न तुम्हाला मला विचारत आहे, मानसिक रोग ज्याला आहे त्याच्यासाठी आयुर्वेदात काही ट्रीटमेंट आहे का? मानसिक रोगाच्या बाबतीत आयुर्वेदामध्ये द्रव्य म्हणजे मटेरियल च्या पेक्षा सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांनी असं सांगितलेलं आहे की धी धैर्यात्म विज्ञानम मनोदोषौषधोपरम. धी म्हणजे बुद्धी, धैर्य म्हणजे टॉलरन्स, फेसिंगची कपॅसिटी, एखाद्या त्रासाला फेस करण्याची क्षमता, आणि आत्मविज्ञान, मगाशी जो मी अध्यात्माचा विषय सांगितला की तू कोण आहेस हे समजणं. आता तुमचा विचारण्याचा रोग कदाचित वेगळा असेल, आपण सर्वसामान्यपणे ज्यांना वेडे म्हणतो अशा टाईपचं जर असेल तर तो एक वेगळा विषय. मानसरोगामध्ये भरपूर आणखीन प्रकार आहेत, पण जे जास्तीत जास्त आजच्या तारखेला जे लक्षात येणारे रोग आहेत त्याच्यामध्ये मी असं एक सांगेन तुम्हाला, डिप्रेशनची केस जी वयस्कर माणसांमध्ये सुद्धा आहे आणि तो मनोरोग आहे. तो शारीरिक रोग नंतर होतो, तो आधी मनोरोग आहे. मनातनं त्याचं डिप्रेशन तयार होतं, त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह अप्रोच सुरू येतो की माझं कोण नाही आहे, मी एकटा आहे आणि मला आता हे सगळं हे खायला उठलेलं आहे, मला हा सगळा आजार झालेला आहे, किंवा मला पैशांची चणचण आहे, किंवा मला घरातनं बोलणारी लोक आहेत, मला प्रत्येकाचं उत्तर द्यावं लागतं, मला कामं पडतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. थोडक्यात सांगण्याचा हेतू असा की तो मनोदोष समजण्यासाठी जाता जाता मुद्दामून तुम्हाला एक छोटीशी केस सांगतो. वय वर्षे 32, एक गॅस एजन्सी असलेला पेशंट माझ्याकडे, त्याची स्वतःची गॅसची एजन्सी आहे. रोजचे 2-2 ट्रक गॅसचे सिलेंडर्स त्याच्याकडे उतरतात. एका छोट्या कुटुंबातनं आलेला मुलगा आहे तो, आणि खूप पैसेवाला नव्हता. आपल्याला पैसे कमवायचे आहेत ह्याच्या आणि ओळखी पाळखी आणि राजकारण याच्यातनं त्यांनी ती गॅसची एजन्सी मिळवली. आजच्या तारखेला त्या मुलाला 2 कोटी रुपयांचं कर्ज झालेलं आहे. कर्जाची रक्कम 2 कोटी आहे आणि कर्जाच्या व्याजाचा दर 10% 15% आहे. तो मुलगा निरनिराळ्या तऱ्हेच्या लक्षणांनी आजारी आहे. मला इथे दुखते, मला आज काहीतरी वेगळंच होतंय, मला असंच होतंय, मला तसंच होतंय. 4-5 त्यांनी सायकॅट्रिस्टकडे जाऊन आला. त्याने त्याला सांगितलं तुला काहीच होत नाहीये, तू उगाच तसं करतोयस, पण पेशंट आला म्हणजे गोळी दिलीच पाहिजे. आतापर्यंत कोणाचा असा अनुभव आहे की डॉक्टरने तुम्हाला गोळी न देता घरी पाठवलं? असं कधीच होत नाही ना. डॉक्टरकडे गेलाय म्हणजे गोळी देणारच. असं असू शकतं. माझ्या त्या रुग्णाला मी एकही गोळी दिलेली नाही आणि त्याचं अर्धा तासपर्यंत रोज मी त्याला काउन्सिलिंग करतो. माझ्याकडे वेळ आहे, त्याचे तुम्हाला पैसेही देतो, असं नाही की मी मोफत करतोय. परंतु तिथे काउन्सिलिंगने काम होणार आहे, जे गोळीने होणार नाही. त्या डॉक्टरनी ज्या त्याला गोळ्या दिल्या
त्याने तो दिवसा झोपायला लागला. तो त्याचा परिणाम असा झाला की त्याचा धंदा बुडायला लागला. धंदा बुडायला लागल्यानंतर होतं ते कर्ज आणखीन त्याच्या डोक्यावरती चढायला लागलं. अशातनं मार्ग काढण्यासाठी त्याला रोज त्याच्या वेळेनुसार त्याला मी अर्धा तास बोलवून घेतो आणि त्याचे आजचे तुझे प्रॉब्लेम सांग काय मला. आता त्याला असं झालंय की गुडघ्याला काडीच्या आधाराप्रमाणे तो वाट बघत असतो की संध्याकाळ झाली की मी डॉक्टरांकडे कधी जाईल. प्रश्न असा नाहीये की त्यांनी माझ्याकडेच यावं किंवा माझ्याशिवाय आता त्याचं आयुष्य जगणारच नाही, त्याला पुढे कधी सोर्सच होणार नाही. त्याचा मूळ प्रॉब्लेम जो आहे तो त्याचा कर्ज आहे. तो कर्ज त्याचं जसं जसं सुटेल त्या कर्जामध्ये त्याला मदत केली पाहिजे. ते कर्ज कसं सोडवायचं या दृष्टीने पण त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि ते मार्गदर्शन माझ्यापेक्षा सुद्धा पॉझिटिव्ह थिंकिंग करणारा एखादा चार्टर्ड अकाउंटंट अधिक चांगल्या पद्धतीने करेल. परंतु तो चार्टर्ड अकाउंटंट कोण आहे हे पण सांगण्याचं काम हळूहळू आता तयार होते. नाहीतर तो पुन्हा तो बिळात हात घालून त्याचं सगळं काढून घेणार. तो थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या चक्रीमधनं त्याला बाहेर जर काढायचं असेल तर आमच्याकडे असं सांगितलेलं आहे की नित्यम आश्वासयेत रुग्णम. आयुर्वेदामध्ये इतकं महत्वाचे मुद्दे मांडून ठेवलेले आहेत जे आज तुम्हाला दैनंदिन हॉस्पिटल्समध्ये आणि क्लिनिकमध्ये दिसत नाही. रुग्ण तुमच्याकडे आला की पहिलं त्याला आश्वासन द्या, त्याला घाबरवू नका. पैसे देणार तो तुम्हाला, पैसे कुठे जात नाही. त्याला पहिला तुम्ही विश्वास द्या की तू बरा होणारस. पण आज सुद्धा हे सांगतात ना पॉझिटिव्ह थिंकिंग, त्याचे क्लासेस चालले, त्याचे 6,000 फी आहे. पुन्हा सांगायचा मुद्दा असा की तुम्ही एकदा होकारार्थी जीवनाकडे बघायला लागलेत की मी आता बरा होणार आहे की तुम्हाला लवकर वाट मिळायला लागते. पण मी आता आहे तसाच आहे, मी आता त्याच्यातनं निघूच शकत नाही बाहेर, त्याच्यामुळे आता काय जे असेल ते तसंच असेल. थोडक्या पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो. आज तो जवळजवळ 25%, 1 महिनाच झालाय, 25% तो झोपायला लागलाय निवांतपणे, रात्रीचं झोपतोय, जेवण जेवायला लागलाय, वजन वाढलंय त्याचं बिना कोणत्याही गोळीनी. आयुर्वेदिक पण नाही, ती तर मी देतच नाही, पण आयुर्वेदिक औषधांनी पण नाही. आता त्याला जी आवश्यकता लागेल तिथे सुवर्णयुक्त औषधं आहेत, मोतीयुक्त औषधं आहेत जी मनावर काम करणारी आहेत, त्यांचा वापर त्याच्या पुढे करता येईल. वनस्पतीमध्ये ब्राह्मी वगैरे नाव तुम्ही ऐकलं असेल किंवा शंखपुष्पी नाव ऐकलं असेल, त्याचाही वापर केला जातो. परंतु अशा पेशंटमध्ये जोरकस जर तो आजार असेल तर अशा पेशंटमध्ये सुवर्णयुक्त औषधांचा आणि मोतीयुक्त औषधांचा वापर खूप चांगला होतो. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्याच्यामुळे मनोरोगामध्ये वेगळे प्रकारे डिप्रेशनचा एक नमुना म्हणून तुम्हाला सांगितला. अन्य तऱ्हेचे पण जे आहेत त्या लोकांना जे ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही, अशा लोकांना तुम्ही बौद्धिक देऊन काहीच फायदा नाही, कारण त्यांचे ते ऐकण्याच्या डोक्यातच नाहीत. ते अशा लोकांसाठी वेगळ्या तऱ्हेने चिकित्सा करावी लागते. डिप्रेशन मध्ये फोबिया येतो आणि फोबियाने डिप्रेशन येतं. फोबिया म्हणजे भीती, डिप्रेशन म्हणजे मनोदौर्बल्य. मनोदौर्बल्यामध्ये भीती पण वाटते. आज जो माझ्याकडे जो पेशंट आहे तो भित्रा नाहीये. 2 कोटीचं कर्ज होतं म्हणजे तो भित्रा नाही येतो, तो व्यवस्थित टोप्या इकडच्या तिकडे करणारा माणूस आहे. तो भित्रा असता तर त्यांनी कर्ज घेतलं नसतं त्यांनी. परंतु आता त्याच्या पोटामध्ये भीती झाली, म्हणजे डिप्रेशन मधनं फोबिया आला. काही फोबिएटिक पेशंट असतात, पाण्याची भीती आहे, रेल्वेची भीती आहे, रंगाची भीती आहे, कपड्याची भीती आहे. अशी माणसं तो प्रकार समोर आला की डिप्रेस्ड होतात आणि तिथनं पळ काढायच्या मागे असतात. इथे सगळ्यांचा प्रश्न असा आहे की जवळपास आता तुम्ही विरारला राहता, तर आम्हाला असा आयुर्वेदिक आजूबाजूला मिळेल विश्वासाचं असे काही रेकमेंडेशन तुम्ही देऊ शकाल काय? मी असं रेकमेंडेशन देत नाही, कारण कोणाचाही प्रचार करणं बरोबर नाही किंवा कोणाचाही अपप्रचार करणं बरोबर नाही. मी तुम्हाला मोटिवेट केलेलं आहे की तुम्ही ज्या वेळेला वैद्याकडे जाल त्यावेळेला ग्राहक या स्वरूपानेच तुम्ही जाणार आहात, तुम्ही पैसे देणार आहात तिथे. त्यामुळे तुम्हाला पूर्ण अधिकार आहे की तुम्हाला जी मिळणारी चिकित्सा आहे ती आयुर्वेदिक विचारांची आहे का, हे महत्वाचं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो की नुसतं चूर्ण काढे गोळ्या पोळ्या जर तुम्ही करत राहिला तर ते आयुर्वेदिक नाही, तेही आयुर्वेदिक आहे. त्याच्याबरोबर तो जर तुम्हाला आहार आणि विहाराचं जर सांगत नसेल तर ती चिकित्सा तुमची पूर्ण होणार नाही. तुम्ही आजारी आहात त्याचं तो निदान पद्धतशीररित्या करतोय का? त्यांनी बाहेरचं रक्त तपासायला सांगितलं आणि सोनोग्राफी करायला सांगितली किंवा MRI करायला सांगितलं म्हणून त्या तो ॲलोपॅथिक आहे असं समजू नका. याचं कारण त्याच्या मागचा त्याचा विचार काय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. सोनोग्राफीतनं दिसतं, एंडोस्कोपीतनं दिसतं, त्याच्यातनं जर काही त्याला निश्चित रूपाने जर समजत असेल तर त्याचा विरोध करण्याचं कारण नाही. परंतु मुळामध्ये त्याला त्या डायग्नोस्टिक एडपर्यंत जाण्यासाठी जे क्लिनिकल डायग्नोसिस लागतं ते तरी त्याच्याकडे काय. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की त्या पेशंटच्या पोटाला हात लावता क्षणी जे मला जाणवलं त्याच्यामध्ये जलोदर त्याला होतंय असं माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्याला सांगितलं की तू आता जाऊन सोनोग्राफी कर.
मी पहिल्यांदा सोनोग्राफी कर म्हणून सांगायची आणि मग त्याच्यातनं जलोदर निघाला तर जलोदराची आयुर्वेदिक ट्रीटमेंट द्यायची, हे अयोग्य आहे. मला माझी बुद्धी डेव्हलप झाली पाहिजे, म्हणजे वैद्याची. सिमिलरली रुग्णाला सुद्धा रुग्ण हा नेहमी चौकस असला पाहिजे. आज तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर चौकशा करता की नाही सगळ्या गोष्टीच्या, मग त्याच तुम्ही वैद्याकडे गेल्यानंतर पण केल्या पाहिजे. तुम्ही बिल तपासून बघता, नर्सेसचे चार्जेस किती, हॉस्पिटलचे चार्जेस किती, डॉक्टरनी काय दिलं ते लिहून दिलं, ते कुठे गेलं. नवीन पिढी तर इंटरनेटवरती ते चेक करून घेते की यांनी काय काय ट्रीटमेंट दिली, त्याचे पुढचे पडसाद काय आहेत, त्याचे आणखीन साईड इफेक्ट काय आहेत. याच गोष्टीची माहिती आपण आपल्या वैद्याकडनं घेणं गरजेचं आहे. हे केलं तरच नवीन वैद्य आणखीन वाढतील. मग माझ्याकडे रेकमेंडेशनसाठी नाव येणार नाही, तुमच्याच इथे गल्ली बोळात कोणतरी चांगला वैद्य तुमच्या समोर येईल. ते आंबट खायचं, दही खायचं, नंतर दूध प्यायचं नाही. एकदम बरोबर, म्हणजे एकदम चूक. दही आणि दूध एकत्र खायचंच नाही कधी. त्यांच्या चांगल्या आरोग्य राखण्यासाठी कुठला व्यायाम चांगला, मॉर्निंग वॉक म्हणा, स्विमिंग म्हणा, कुठला व्यायाम करणं किती केला पाहिजे? हा प्रश्न जनरल आहे आणि जाता जाता अतिशय महत्त्वाची गोष्ट सगळ्यांसाठी मी सांगतो, कारण मी आता जे तुमच्या समोरचे सगळं जे मांडलंय ते जनरलमध्ये स्पेसिफिक मांडलंय. आयुर्वेद हा मुळात स्पेसिफिक आहे, आयुर्वेद जनरल नाही. सांगतो ह्या वैयक्तिक, हा स्पेसिफिक आहे, वैयक्तिक आहे. अख्ख्या समाजासाठी म्हणून ऑल इंडिया लेवलवरती युरोपियन कंट्रीमध्ये, एशियन कंट्रीमध्ये अशा तऱ्हेची भूमिका आयुर्वेदाची नाही. आयुर्वेदाची भूमिका ही वैयक्तिक आहे. तुला काय झालंय, तुझं वय किती आहे, तू कुठून आलास, तुझे आई वडील कोण होते, तुझ्या आजूबाजूला काय चाललंय, तू कामधंदा काय करतोयस, या सगळ्यावर त्याचं पुढचं डायग्नोसिस आहे. नुसते डोळे पिवळे दिसले म्हणून कावीळ आहे आणि म्हणून तू दुसरी गोळी घे, चुकीचं आहे. अशा पद्धतीने कावीळ कदाचित तुम्हाला तात्पुरती बरी झाल्यासारखी दिसेल, पण जी भविष्यवाणी तो सांगू शकतो की पुढे जाऊन तुला असे त्रास होणार आहेत, ते तो नाही सांगू शकणार. तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आला सर्वांसाठी, म्हणून एखादी कॉमन काहीतरी गोष्ट हवी असते प्रत्येकाला. माझं म्हणणं त्याच्यामध्ये असं आहे की सर्वात उत्तम व्यायाम हा चालण्याचा व्यायाम आहे, एका विशिष्ट पद्धतीने. फक्त त्याच्यामध्ये एवढंच मी सांगेन की खडबडीत रस्त्यावर चालू नका, चांगले स्पोर्ट शूज विकत घ्या, चपला घालू नका, स्पोर्ट शूज घाला आणि जसं पोलीस किंवा मिलिटरीवाले चालतात तसं रिदमॅटिक संचलन ज्याला म्हणतात त्या पद्धतीने चाला. सुरुवातीला थोडं चाला, तुम्हाला झेपेल तेवढं चाला. त्याची मर्यादा ही वैयक्तिक नक्की राहील. ती किती राहील तर गळ्याला शोष पडतो, तहान लागायला लागते, तिथे थांबलं पाहिजे. मग तुम्ही एवढं चालत गेलो आणि आता मी उलटा कसा येणार, रिक्षा करा आणि पुढच्या वेळेला त्याच्या अर्ध्यावरच थांबा, म्हणजे रिक्षा करायला लागणार नाही, त्या अर्ध्यावरनं घरी तुम्ही परत येऊ शकाल. नियमितपणे तुम्ही हे करत राहिलात तर तुमची ती मर्यादा वाढते. तुम्हाला जर 5 मिनिटांनी गळ्याला जर तुमच्या कोरडेपणा जाणवत असेल, तहान लागत असेल, तर ती तुम्हाला 7 मिनिटांनी लागायला लागेल, त्याच्यानंतरच्या याच्यात 10 मिनिटांनी लागायला लागेल. अशा तऱ्हेने तुमची कपॅसिटी वाढायला लागेल. पण चालणं हा सर्वात उत्तम व्यायाम आहे. सर्वसामान्यपणे सगळ्या वयस्कर लोकांनी चालायला हरकत. तरी पण हा प्रश्न अनुत्तरित राहतो. कोणता? आयुर्वेद आम्हाला आता सांगितलं, तुम्ही विरारला आहात, तशी ॲलोपॅथी मी वैयक्तिक रेकमेंड करा असं म्हणत नाही, पण हा प्रश्न आहे की आम्ही जायचं कुठे. तुम्ही जायचं कुठे म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की आता मुळात बघा, एक तर असं त्याला ऑप्शन निघू शकतो की सांघिक दृष्टीने तुम्ही एखाद्या वैद्याला कॉल करू शकता की ज्या ठिकाणी तुम्ही 10-15 पेशंट एका वेळेला तुम्ही बोलावलेले आहेत आणि तिथे तो पेशंट बघतो आहे, त्याची जी काय रितसर फी असेल वगैरे जे काय आर्थिक व्यवहार असतील ते तुम्ही चेक करू शकता आणि तो तिथे तुम्हाला त्या पद्धतीने तो सांगतो की नाही हे तुम्ही बघू शकता. आज मी तुम्हाला परीक्षणाचे मुद्दे दिले की काय बघायचे, तुम्ही पेशंट म्हणून तुम्ही याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काय काय द्यायला पाहिजे तुम्हाला, हे मुद्दे तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही स्वतःच ते पाहू शकता की यांनी केलेलं डायग्नोसिस हे आपल्या मुद्द्याशी धरून आहे का अवांतर काहीतरी, तुला काहीतरी होते, सर्दी झाली ही गोळी लिहून घे, हे झालं लिहून घे, अशा पद्धतीने होते. सर्वसामान्यपणे तुम्ही लक्षात घ्या, मी मुद्दाहून विस्तारित सांगते कारण हे प्रश्न जास्ती महत्त्वाचा आहे, सगळ्यांच्या संदर्भात तुम्ही विचारले म्हणून सांगतो की सर्वसामान्य व्यक्ती सर्वसामान्यपणे आजारी पडल्यानंतर कन्सल्टंटकडे जातात का जनरल फिजिशियनकडे जातात? कन्सल्टंटकडे जातात, जनरल जीपीकडे जातात. आपण सांगा, जनरल फिजिशियनकडे जातात का कन्सल्टंटकडे जातात? तुम्ही कॅन्सरचे विचारलं, तुम्ही सांगा.
कोणाकडे नाही, आमचा एक फॅमिली डॉक्टर आहे त्याच्याकडे आम्ही जातो. म्हणजे जनरल फिजिशियनकडे जातात, बरोबर. तुम्ही कन्सल्टंटकडे गेलात तर तुम्हाला वेगळी ट्रीटमेंट मिळेल. कन्सल्टंट कुठेही 5-5 मिनिटाला मशीन सारखा पेशंट बाहेर नाही काढत. तिथे दीडक्या पण जास्ती मोजायला लागतात. पण तो